म्हणून आपल्या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. कारण का शास्त्रकार वर्णन करतात, मी बोलत नाही. धन्यस्तु भारतो देशो धन्य भारत संस्कृती भारतीय जना धन्य धन्यस्माकं परंपरा. आपल्या भारतातली परंपरा मायबाप फार धन्य तिथं लायकीची. आपल्या भारताला माता म्हटलं जातं. माता ब्राह्मणों को दक्षिणा दी गई, सबको संतुष्ट करा करके जो है दक्ष ने अपने अपने घर लौटाया. लेकिन बाद में जब वो छोटी सी सती बड़ी होने लगी, एक कवि ने बहुत सुंदरी गाया है, मेरी छोटी सी किशोरी के पाँव में पायलिया. अर्थात जब राधा रानी छोटी सी थी ना, तब वृषभांजी और कीर्ति महारानी ऐसे ही करते थे. जब वो चलती तब उनका निरीक्षण करते, बैठती तब उनका निरीक्षण करते. कोई भी माता पिता हो, उनके घर में बेटी हो चाहे बेटा हो, अगर बहुत दिनों के बाद आए हो तो उनका तो लाड़ प्यार तो बहुत ज्यादा ही बढ़ जाता है. लेकिन अगर वो संतान भगवत रूप हो, ये तो साक्षात जगत जननी थी. छोटी सी उम्र में जब चलती फिरती तो मैया को बड़ा आनंद होता. छोटी सी किशोरी के पाँव में पायलिया, पाँव में पायलिया रे पाँव में पायलिया, बाजे जब छमा छमा छम छम बाजे, मेरी प्यारी सी किशोरी बड़ी प्यारी लगे. इसी प्रकार आगे चल करके देवी के बहुत सारे नाम रखे गए. जैसे जैसे उनके गुण देखे गए वैसे वैसे ब्राह्मणों ने आदि चल करके उनके भक्तों ने ऋषियों ने उनका नाम रखा. बाद में चल करके दक्ष ने अपनी पुत्री का नाम, दक्ष की पुत्री थी इसलिए उनको एक नाम दाक्षायणी भी मिला और एक नाम उनको उमा भी रखा गया था. फिर जैसे जैसे वो बड़ी होने लगी तो ब्रह्मा जी ने जो है नारद जी से कहा, बड़ी होते ही तुम उनके वहां पे गए, दक्ष के यहाँ पे, और जाते ही जैसे दक्ष ने देखा कि भाई ये फिर आ गया. एक तो पहले 10,000 पुत्रों को जन्म दिया, इसने बाबा जी बना के छोड़ दिया. फिर 1,000 शबलाश पुत्र को जन्म दिया, फिर बाबा जी बना करके छोड़ दिया. न जाने मेरी पुत्री के फिर पीछे लग जाए तो. बोले नहीं नहीं, इस बार मैं पुत्री को बाबा जी बनाने के लिए नहीं आया हूँ. क्यों? एक बात का तो बड़ा कष्ट होता है, ये सोच करके देखो, कोई भी माता पिता नहीं चाहते कि हमारा पुत्र हो चाहे पुत्री हो वो बिना विवाह के रहे, आगे चल करके वो अपना घराना बसाए. कोई नहीं चाहता. और अगर छोटे से गांव में कहीं ऐसा हो भी गया, उस पुत्र के मन में या फिर बुद्धि में अगर सतबुद्धि आ भी गई भगवत कृपा से, वो चाहे भी कि मुझे संन्यास लेना है या तो फिर वानप्रस्थ धर्म आश्रम स्वीकार करना है, तो माता पिता तो कहेंगे ही कहेंगे, गांव वाले कहेंगे अरे नहीं इसकी बुद्धि सटिया गई, ये तो किसी काम का नहीं रहा, इसको बोले घर भेज दो, कहीं और कहीं सुंदर लड़की देखो इसका विवाह करा दो. यही सोचेंगे. क्यों? उसका ये नहीं सोचेंगे कि आगे चल करके ये अपना खुद का कल्याण करेगा. नहीं, अरे नहीं इसका तो विवाह करा दो जल्दी से, नहीं तो फिर बुद्धिया सटिया गई तो आगे चल करके और पागलपंती करके बैठेगा. नहीं, इसको ऐसे करो, कई लड़की देखो इसका विवाह कराओ, आगे चल करके जब संतान हो जाएंगे फिर इसकी बुद्धि ठीक हो जाएगी. मतलब बाबा जी बनना यानी बुद्धि फेल, यही ना? नहीं, अच्छा मार्ग. हाँ, माना गया है गृहस्थ, धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम को तो बहुत धन्यता दी गई है. फिर भी अगर किसी के मन में आए कि वो सन्यासी बनना चाहे तो उसको बनना देना चाहिए, क्योंकि भगवान ने उसको उसी के लिए भेजा है. अपना अपना कार्य हम नहीं चुनते हैं. भगवान जिस प्रकार हमको इस धरती पर भेजते हैं तो खुद अपना कार्य चुना करके भेजते हैं. हम सब उनकी कठपुतली है एक प्रकार से. वो जैसे नाचना चाहते हैं वैसे हम नाच लेते हैं, क्योंकि उनकी मर्जी के बिना तो एक पत्ता भी नहीं हिलता देखा जाए तो. सब उन्हीं की मर्जी से चलता है, तो उन्हीं की मर्जी को स्वीकार कर हमको आगे चलना चाहिए. ये नहीं सोचना चाहिए कि इसकी बुद्धि सटिया गई, ये गलत बात है. जिस प्रकार गृहस्थ आश्रम को धन्यता दी गई है, उसी प्रकार ये जो 3 आश्रम बचे जाते हैं, चाहे फिर वो ब्रह्मचारी हो, सन्यास हो या फिर वानप्रस्थ हो, उनकी बहुत महिमा है. हम लोगों को बीच वो रहते नहीं है, इस लोगों को हमको पता नहीं है.
लेकिन उनकी बहुत सारी महिमा गाई गई। कोई बात नहीं, ये हमारा विषय नहीं है। फिर भी जैसे ही दक्ष के मन में आया है कि मेरी बेटी को ये फिर बाबा जी बना देगा, तो उतने में ही नारद जी ने कहा नहीं नहीं, ऐसे मैं करूंगा नहीं। एक काम करो, तुम्हारी पुत्री को अगर तुम चाहते हो कि इनको जल्दी से जल्दी इसका वर प्राप्त हो, तो एक काम करो, इसको वन में जाकर के तपस्या करने के लिए भेज दो। दक्ष ने सोचा, असक्नी ने भी सोचा कि अब हमारी पुत्री बड़ी हो गई है, इसको भेजना चाहिए। तो पति रूप में प्राप्त करने के लिए ब्रह्मा जी ने आकर के भी आशीर्वाद दे दिया, नारद जी ने आशीर्वाद दिया, अनेक सारे ऋषियों का आशीर्वाद प्राप्त कर सती वहां से अपनी युवावस्था में जो है तपश्चर्या करने के लिए निकली। लेकिन इधर दक्ष को चिंता होने लगी, भाई तपश्चर्या करने के लिए गई है, लेकिन क्या पता अगर भगवान भोलेनाथ ने मना कर दिया तो कि मैं विवाह नहीं करूंगा, तो मैं क्या करूंगा। अपनी पुत्री को मैंने तो वचन दे दिया है कि तुम्हारा विवाह भगवान शिव जी से कराऊंगा, अगर उन्होंने मना कर दिया तो फिर आगे चल करके जो है चिंताग्रस्त होकर के बाद में फिर बारंबार ब्रह्मा जी को कह रहे हैं कि आप जाओ और उनके मन में बिठाओ कि सती आपके लिए तपश्चर्या कर रही है, जाओ और उनसे विवाह करो। तो जैसे ही इधर नंदाव्रत को पूर्णतया से सती जो है अपना कर रही है, ब्रह्मा जी ने आकर के भगवान शिव जी से कहा, आगे चल करके फिर उनकी स्तुति भी की। नमो भगवते तुभ्यं यत एतत् चराचरम पुरुषाय महेशाय परेशाय महात्मनः। भगवान आप तो सब करता धरता है, सब समझते हैं। जैसे आप शिव हो तो शक्ति आपसे जब तक नहीं मिलती तब तक ये सारी सृष्टि का आगे चल कर के वृद्धि करना असंभव हो जाएगा। इसलिए प्रभु मुझे लगता है कि इस धरती पर दक्ष की एक पुत्री है जिसका नाम सती है, वो आपके लिए तपश्चर्या कर रही है, तो उसके ऊपर कृपा करें और उससे विवाह करिए, उसका पानी ग्रहण कीजिए। आगे चल करके भगवान ने कहा, देखो मैं विवाह करने के लिए तैयार हूं, लेकिन एक मेरी शर्त है। कैसी शर्त? अगर उसने आगे चल करके गृहस्थाश्रम में मेरे ऊपर अगर अविश्वास दिखाया तो मैं उसका शरीर रूप से ही क्या मन रूप से त्याग कर दूंगा। ब्रह्मा जी ने कहा, अच्छा कोई बात नहीं। महाराष्ट्र के हे तो भाई मराठी जरुरी आहे, अत्यावश्यक आहे, आणि हिंदुस्तान सारख्या देशामध्ये आपण राहतो तर हिंदी समजली पाहिजे, काही हरकत नाही। कोस कोस पे बदले पाणी, दो कोस में वाणी। जशा प्रकारे पाणी बदलत राहतं तशा प्रकारे वाणी सुद्धा माणसाची बदलते, भाषा सुद्धा माणसाची बदलते। पण आपल्या या भारत देशाचा जर विचार केला ना, भारत देशाला पहिलं नाव काय होतं? नाभिवर्ष। सगळ्यात पहिलं नाव भागवतामध्ये तुम्ही श्रवण केलंच असेल, सगळ्यात पहिलं नाव या भारत देशाला नाभिवर्ष होतं। त्यानंतर अजनाभ वर्ष झालं, त्यानंतर पुढे चालून याचं नाव भारतवर्ष करण्यात आलं। भारतवर्ष का? कारण 4 भरत या देशामध्ये असे जन्माला आले की शूरवीर झाले। असे शूरवीर, एक तर जड भरत यांनी 2 वेळा जन्म घेतला, 2 वेळा अवतार घेतला। एक तर जड भरत म्हणून राहिले आणि त्याआधी ते एक छत्र सम्राट राजा भरत म्हणून प्रसिद्ध होते। त्यानंतर त्यांनी जड भरतासारखं विचरण केलं, कारण का भरत छत्र सम्राट राजा भरतासारखं विचरण केल्याच्या नंतर त्यांना समजलं या धर्तीवर राहून आणि सगळ्यांना उपदेश देऊन आपला काही त्यात कल्याणाचा मार्ग दिसत नाही। पुढे चालून त्यांनी दुसरा जन्म जड भरत, ते जड नव्हतेच, ते जड नव्हते। कारण हा आपला विषय नाहीये तरी सांगण्याची गरज आहे सध्याच्या वेळेत। एक तर या कथांमध्ये जेही पात्र तुम्हाला दिसत आहेत, जडभरत राजा असो, नारदजी असो आणि उद्धव, माफी मागून बोलते कारण ही कथा YouTube चॅनलला पडणार आहे, इथेच नाही तर सर्वत्र ही बघितली जाणार आहे, म्हणून माफी मागून बोलते। हे 3 जे पात्र आहेत ना, कथाव्यास असो, कीर्तनकार असो किंवा कोणी वक्ता असो, ह्याला एक प्रकारे असं पात्र बनवून ठेवलंय की त्यांचा मजाक बनवण्यासारखं राहिलंय।
ज्यावेळेस उद्धवजी महाराज गेले, त्यांचा तिथे अपमान करण्यात आला, गोपियांनी त्यांना फटकार लावली आदी करून एक प्रकारे त्यांचं पात्र असं दर्शवलं गेलं की त्यांची तिथे गरजच नव्हती. नारद महर्षींचं पात्र जर धरलं गेलं ते एक प्रकारे आपल्या व्यावहारिक भाषेत जर म्हटलं गेलं तरी कुठेतरी कान भरणं नाही मायबाप, हा त्यांचा हेतू नाहीये. आणि क्षमा मागून बोलते, जेही काही बोलत असतील तर त्यांनी हे सगळं मनातलं काढून टाका. हे 3 पात्र फार श्रेष्ठ पात्र आहेत, इतके श्रेष्ठ आहेत. कारण हे जड भरतावरून बोलायला गेली मी. जड भरत राजाला एवढं जड करून टाकलं की ते जसं काही त्यांना ज्ञानच नाहीये. अरे जड भरत हे जड सारखे विचारण करत होते म्हणून त्यांना जड म्हटलं गेलं. ते बुद्धीने जड नव्हते, ज्ञानाने जड नव्हते. जड सारखं विचारण त्यांनी का केलं? कारण समाज त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या कल्याणाचा मार्ग भटकवत होता एक प्रकारे, म्हणून त्यांनी जड सारखं विचारण केलं आपल्या कल्याणासाठी. कारण भरत झाल्याच्या नंतर एकतर त्यांची आसक्ती झाली हिरणामध्ये, आसक्ती झाले म्हणजे कुणामध्येही माझी आसक्ती होऊ नये आणि मी पुन्हा पुन्हा माझ्या या जन्माला आल्याच्या नंतर माझा पतन होऊ नये. आता फक्त मी स्वतःच्याच कल्याणाचा मार्ग बघावा म्हणून सर्व काही ज्ञात असताना मनामध्ये सगळं काही धर्म कर्म सगळं काही समजत असताना सुद्धा त्यांनी जडसारखं विचारण केलं. त्यांना पूर्वजन्माची सगळी ज्ञात होती, सगळं काही स्मरण होतं, तरी जडसारखं विचारण केलं. पण तरीही क्षमा मागून बोलते, वक्त्यांनी त्यांना जड म्हणू नये एवढा आपला अधिकार नाही. भरतजी सारख्या राजांना जड म्हणण्यासारखा नाही. एवढे मोठे मोठे ज्ञानी, अरे साक्षात ज्यावेळेस त्यांना बळी देण्यासाठी तिथे नेण्यात आलं जडभरत राजाला, तर साक्षात जगत जननी आई जगदंबा माता प्रकट होऊन त्यांची रक्षा करावी. कोणाची? राजाची. भरतासारख्या राजांची. सांगण्याचं तात्पर्य मला तिकडे वळायचं नाही. असे राजे या देशामध्ये होऊन गेले. हे 2 भरतजींनी 2 वेळा जन्म घेतला आणि तिसरे राजे झाले दुष्यंत पुत्र भरत, शकुंतलाचे पुत्र भरत झाले होते. एवढे शूरवीर होते. वनात गेल्याच्या नंतर छोटेशे 5 वर्षीय बालक असताना वनात जावं आणि सिंहाला पकडून त्याचे दात गिनती करावी एवढी शूरता त्यांच्यामध्ये होती. असे शूरवीर भरत या देशामध्ये झाले. एवढेच नाही, आपल्या वाटेची जमीन आपल्या भाऊला जाते असे राम कळल्याबरोबर आज त्यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि एका रात्रीत मात्र सर्वत्र पलटून दुसऱ्या दिवशी वनवासाला निघणारे, मनामध्ये आनंद घेऊन निघणारे. दुःख नव्हे, आनंद कशाचा? अरे नाही, माझा छोटा भरत जो माझ्यापेक्षा लहान आहे, काही पुत्र म्हणून नाही, माझा भाऊ लहान भरत, आणि त्या भरताचं इतका प्रेम माझ्या भावाला कधी मिळणार होती? रात्रीतच ती सर्व काही विचार पलट झाले आणि त्याच भावाला दुसऱ्या दिवशी वनवासात जावं लागलं. माझ्यामुळे कष्ट भोगावी लागली. त्याच भरताचं एवढं प्रेम होतं मायबाप, सर्वत्र त्यागून एका कुटियामध्ये राहून आपल्या पत्नीला सुद्धा दूर सांगितलं, तुला राहायचंय तू राहा तिथे, मी राहणार नाही इथे. माझी रहिकी नाही राहण्याची, माझा अधिकार नाही. जोपर्यंत माझा भाऊ परत येत नाही तोपर्यंत मी महलामध्ये राहणार नाही. बाजूला कुटिया केली आणि तिथे राहू लागले. इतके वर्ष तिथे काढले. सांगण्याचं तात्पर्य अशी भक्तिमय भरत, शूरवीर भरतच झाले, पण अशी भ्राताविषयी भगवंताविषयी भक्ती मनामध्ये धारण करून समस्त जगताला बंधू प्रेमाचा आदर्श घेण्यालायक ज्यांनी आपल्या पुढे उदाहरण मांडले असेच भरत या देशामध्ये होऊन गेले. म्हणून आपल्या देशाचं नाव भारत पडलेले. कारण का? शास्त्रकार वर्णन करतात, मी बोलत नाही. धन्यस्तु भारतो देश धन्य भारत संस्कृती भारतीय जना धन्य धन्यस्माकं परंपरा. आपल्या भारतातली परंपरा मायबाप फार धन्य तिथं लायकीची. आपल्या भारताला माता म्हटलं जातं. माता कधी ऐकले? बाजूच्या देशाला, अमेरिकेसारख्या देशाला मावशी म्हटलं गेलं. असा एकच देश ज्याला भारत माता म्हणून संबोधलं जातं. कारण का? आपल्या भारतामध्ये असं काही नाही. धन्यस्तु भारतो देशो धन्य भारत संस्कृती. आज आपली माता माऊली कुठेही बाहेर निघाली तर पदर डोक्यावर राहिल्याशिवाय राहत नाही. ही आपल्या भारताची संस्कृती आहे. अंग भरून कपडे ही आपल्या भारताची संस्कृती आहे. आणि एवढंच नाही, भारतीय जना धन्य आणि धन्यस्माकं परंपरा. भारतातल्या जनतेला सुद्धा धन्यता देण्यात आली. सगळी जनता. आज सांगा ना, कोणत्या धर्मातली लोक आपल्या भारत देशामध्ये नाहीयेत? सगळ्या धर्मातले लोक आहेत आणि त्या सगळ्यांना आपापल्या स्थानावर
ठेवलंही गेलेलं आहे आणि तेवढा सन्मानही दिलाय गेलेला. भारत धन्यस्तु भारत देश, धन्य भारत संस्कृती, भारतीय जनाधन्य आणि धन्य अस्माकं परंपरा. प्रत्येक धर्मातील जशी असेल तशी परंपरा, त्या प्रत्येक परंपरेला सन्मान देत, त्याचा सन्मान करीत पुढे चालवण्याचा आपला हा भारत देश. म्हणून या भारत देशाचं नाव पडलं भारत. आणि पुढे चालून ह्याच भारताचं नाव पडलं हिंदुस्थान, जे की तुम्ही आमच्यासारख्यांनी पाडलं, तेही भारताने स्वीकार केलं. आणि अशा या हिंदुस्थानमध्ये हिंदी बोलली गेली तर आपल्या सगळ्यांना कळायला काय हरकत नाही, अशी माझी इच्छा. आज तुम्हाला पिक्चर कळते, कथा कळायला काय नाही झालं, कळती ना कथा, असंच करा. असंही नाही कळत आहे, कळतंय ना. मोठ्याने हात वरती करा, एकदा जय घोष करा, हर हर महादेव.